नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक पी व्ही जाधव, भूगोल विभाग केटीएचएम महाविद्यालय नाशिक. आपण प्रकरण क्रमांक 3 चॅप्टर नंबर 3 यामध्ये एन्व्हायरमेंटल प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट, पर्यावरणीय नियोजन व व्यवस्थापन या प्रकरणामध्ये आपण सुरुवातीला जर आपण बघितलं तर त्यामध्ये आपण त्याचं व्यवस्थापन आणि नियोजन हे आपण त्यामध्ये बघितलेलं होतं. आज आपण या प्रकरणामध्ये पर्यावरणीय नियोजन व व्यवस्थापन यामध्ये अभ्यासताना जो मुद्दा आपण काल अभ्यासला त्याच्या पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे पर्यावरणीय नियोजन या मुद्द्याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर या मुद्द्यामध्ये अभ्यास करताना त्याची विविध भागामध्ये जी माहिती उपलब्ध आहे ती आपण अभ्यासणं हे अतिशय गरजेचं आहे. सुरुवातीला पर्यावरणीय नियोजनाची व्याख्या ही या ठिकाणी बघणं अतिशय गरजेचं आहे. तर ती म्हणजे पर्यावरण निकोप ठेवण्यासाठी आणि त्या दृष्टीने विशिष्ट उद्दिष्टे साध्य करण्यासाठी केलेली आखणी म्हणजे पर्यावरण नियोजन होय. म्हणजेच काय, तर या ठिकाणी आपला पर्यावरण जर निकोप किंवा चांगलं पाहिजे असेल तर त्याची काही विशिष्ट प्रकारची उद्दिष्ट ही साध्य करणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि ती साध्य करून त्याची व्यवस्थित मांडणी आखणी करणं हे गरजेचं आहे. त्यालाच पर्यावरणीय नियोजन असं आपल्याला म्हणता येईल. तर या ठिकाणी पर्यावरण निकोप ठेवण्यासाठी किंवा पर्यावरण व्यवस्थापनामध्ये साधन संपदांचं नियंत्रण, म्हणजे ती साधन संपदा जैविक असेल, अजैविक असेल, पारंपरिक असेल किंवा अपारंपरिक साधन संपदा असेल, तर ते नियंत्रण या ठिकाणी आपल्याला साधन संपदेचं हे लक्षात येतं. तर पर्यावरण नियोजनामुळे साधन संपदेचा उपभोग व वापराची मर्यादा व त्याची तीव्रता कमी करण्याचे मार्ग हे सुचविता येतात. नियोजन करण्यासाठी एखादं भौगोलिक क्षेत्र हे निश्चित करून त्याचा संपूर्ण अभ्यास करून माहिती एकत्र करणे आणि त्यावर आधारित काही ठराविक निश्चित गृहीत तत्त्वे विचारात घेऊन त्या आधारे संभाव्य योजना आखून पर्यायी योजना या प्रामुख्याने कराव्या लागतात. त्या योजना राबवण्यासाठी आराखडा तयार करणं आवश्यक असतं. अशा प्रकारे नियोजनामध्ये सर्व बाजूंचा विचार हा प्रामुख्याने करावा लागतो. तर त्या योजना राबवण्यासाठी त्याचा विचार करणं हे अतिशय गरजेचं आहे. तरच त्या ठिकाणी राबवता येतील हे या ठिकाणी आपल्याला सांगता येतं. तर नियोजनामध्ये आपल्याला विविध मुद्दे त्या ठिकाणी अभ्यासणं गरजेचं आहे. तर नियोजन करण्यासाठी जे मुद्दे आवश्यक असतात ते या ठिकाणी सुरुवातीला बघणं हे अतिशय गरजेचं आहे. तर आपण पहिला मुद्दा जो आहे म्हणजे साधन संपदांच्या भौगोलिक क्षेत्रांचं सर्वेक्षण, म्हणजे आता साधन संपदाच्या भौगोलिक क्षेत्रांचं सर्वेक्षण करणे. तर ज्या भौगोलिक परिसरामध्ये साधन संपदा उपलब्ध आहे त्याचा सुरुवातीला अभ्यास करणे, म्हणजे किती प्रमाणामध्ये साधन संपदा त्या ठिकाणी उपलब्ध आहे वगैरे वगैरे, किंवा किती प्रमाणात आहे ते साधन संपदा मिळविणे आपल्या फायद्याचं ठरेल का वगैरे, सर्व गोष्टी त्या ठिकाणी अभ्यासल्या गेल्या पाहिजेत. दुसरा म्हणजे साधन संपत्तीची उपलब्धता व मागणी. आता अगोदरच मी सांगितलं त्या भौगोलिक क्षेत्रामध्ये जी साधन संपदा आहे कुठलीही असेल ती, उदाहरणार्थ लोहखनिज असेल किंवा कोळसा असेल किंवा पेट्रोल काय असेल ते असेल, म्हणजेच त्या ठिकाणी ऊर्जा साधनं आहेत की खनिज संपत्ती आहे, ती साधन संपदेची उपलब्धता किती प्रमाणामध्ये आहे आणि जर ती आपण मिळवली तर त्याला मागणी आहे का, म्हणजे या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी बघणं हे गरजेचं असतं. कारण त्या ठिकाणी फायदा तोटा या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी महत्त्वाच्या असतात. तिसरा म्हणजे साधन संपदा वापराची नवी तंत्रे व पद्धती. आता साधन संपदा आपण मिळवली, त्या ठिकाणी ते वापरण्यासाठी ती नवी तंत्रे आहेत, त्याची पद्धती आहेत, त्यासुद्धा अभ्यासणं गरजेचं आहे. म्हणजेच आपण नुसताच भरमसाठ साधन संपदा त्या ठिकाणी मिळवणं हे सुद्धा भविष्यामध्ये धोक्याचं म्हणण्यापेक्षा
त्या पुढच्या पिढ्यांना आपण टिकवून ठेवणं हे गरजेचं आहे. त्यानंतर चौथं म्हणजे साधन संपदांचे साठे व वितरण म्हणजेच असमानतेच्या प्रमाणाचा अभ्यास. आता साधन संपदाचे साठे आणि त्याचं वितरण म्हणजेच हे साठे कोठे कोठे आहेत, ते कुठे कुठे सापडू शकतात, त्याचं वितरण म्हणजे त्या वितरणाचा अभ्यास हे त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. आणि असमानतेच्या प्रमाणाचा अभ्यास म्हणजे ही असमानता जी आहे वितरणाची त्याचाही अभ्यास करणं हे गरजेचं आहे. पाचवं म्हणजे साधन संपदांच्या उपयुक्ततेचा अभ्यास म्हणजे जी साधन संपदा आपल्याला मिळालेली आहे कुठल्याही भौगोलिक क्षेत्रातील असेल त्याची उपयुक्तता किती आहे त्याचाही अभ्यास करणं आवश्यक आहे. नाही तर नुसतंच आपण साधन संपदा शोधली आणि ती नुसतंच आपण त्या ठिकाणाहून आपण मिळवली म्हणजे ती त्या ठिकाणी उत्खनन केलं असेल किंवा काय कोणत्याही पद्धतीने ती मिळवली असेल, परंतु तिची उपयुक्तता किती प्रमाणामध्ये आहे, खरोखरच ती उपयोगी आहे की नाही, त्याच प्रमाणामध्ये म्हणजे या सर्व गोष्टींचा अभ्यासाची उपयुक्तता थोडक्यात अभ्यासणं हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर सहावा मुद्दा म्हणजे नियोजन करण्यासाठी संभाव्य योजना व आराखडा. आता संभाव्य म्हणजे भविष्यकाळामध्ये सुद्धा त्याच्या किंवा भविष्यकाळासाठी सुद्धा त्याच्या योजना किंवा आराखडा तयार करणं हे गरजेचं असतं, त्याचं नियोजन करणं गरजेचं आहे. आणि आपण जर बघितलं तर हा आराखडा असेल किंवा नियोजन असेल स्थळ काळानुसार हे बदलणारं असतं. म्हणजे प्रत्येक ठिकाणीच तो आराखडा कामा येईल असं नाही, तो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा असणार आहे. त्याचाही अभ्यास आपण करणं हे आवश्यक आहे. त्यानंतर सातवा म्हणजे साधन संपदा उपयोगाचे नियोजन पर्यावरणीय तत्वानुसार. आता साधन संपदा त्याचं नियोजन हे होणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि ते नियोजन करण्यासाठी पर्यावरणीय तत्वानुसार ते नियोजन करणं हे आवश्यक आहे. म्हणजेच त्या ठिकाणी पर्यावरणीय तत्वानुसार म्हणजेच काय, पर्यावरणाला कोणत्याही प्रकारचं नुकसान किंवा हानी पोहोचू नये त्यानुसार नियोजन करणं हे आवश्यक आहे. म्हणजेच नुसतंच आपण साधन संपदेचा उपभोग घेत बसलो आणि पर्यावरण जर असंतुलन किंवा पर्यावरणामध्ये जर असंतुलन निर्माण झालं तर त्याचे दुष्परिणाम हे मोठ्या प्रमाणावर आपल्याला सोसावे लागतात. म्हणून पर्यावरणीय तत्वानुसार त्याचं नियोजन करणं हे आवश्यक आहे. आणि शेवटचं नियोजन म्हणजेच साधन संपदा मागणी आणि उपलब्धता यामधील संबंधाचा अभ्यास. आता मागणी आणि उपलब्धता म्हणजेच मागणी आणि पुरवठा यातील संबंध त्याचा अभ्यास करणं हे गरजेचं आहे. म्हणजेच मागणी असेल तरच त्या ठिकाणी आपण उपलब्धता ही करू शकतो आणि मागणी नसेल नुसतीच उपलब्धता आपण निर्माण केली परंतु मागणीच नसेल तर ती वस्तू किंवा ती साधन संपदा तशीच पडून राहील. म्हणून या दोन्ही गोष्टींचा समतोल राखणं किंवा त्यांच्या संबंधाचा अभ्यास करणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे नियोजनातील पर्यावरणीय वैशिष्ट्य. आता नियोजनातील पर्यावरणीय वैशिष्ट्य या ठिकाणी अभ्यासणं अतिशय महत्त्वाचं आहे. पहिलं वैशिष्ट्य म्हणजे सभोवतालची परिस्थिती. तर पर्यावरणीय नियोजन करताना सभोवतालची नैसर्गिक व वातावरणीय परिस्थिती कशी आहे याचा विचार होणं हे गरजेचं आहे. म्हणजेच पर्यावरणाचं नियोजन करणं ही त्या ठिकाणी आवश्यकता असतंच, परंतु त्या ठिकाणी आजूबाजूची नैसर्गिक परिस्थिती आणि वातावरणीय परिस्थिती कशी आहे याचासुद्धा अभ्यास करणं हे गरजेचं आहे. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य म्हणजे उपलब्ध साधने. आता नियोजनामध्ये मानव हा केंद्रबिंदू मानून प्रत्यक्ष मानवी शक्तीचा विचार हा या ठिकाणी केला जातो. त्याचबरोबर आर्थिक घटकही विचारात घेऊन नियोजन हे करावं लागतं. म्हणजे या ठिकाणी मानव हा या ठिकाणी महत्त्वाचा घटक आहे आणि त्याचबरोबर आर्थिक घटकसुद्धा या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. त्यानंतर तिसरा मुद्दा म्हणजे तंत्रज्ञान, तिसरं वैशिष्ट्य. आता 21व्या शतकामध्ये तंत्रज्ञान हा घटक महत्त्वाचा आहे, नियोजनामध्ये हा घटक महत्त्वाचा आहे. त्यामुळे पर्यावरणीय नियोजन करणं हे शक्य होतं. आता हे 21वं शतक म्हणजे तंत्रज्ञानाचं शतक आहे, म्हणून या ठिकाणी या शतकामध्ये तंत्रज्ञान हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे गतिमानता. एखाद्या प्रदेशात आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास पर्यावरणात अनेक घडामोडी या प्रामुख्याने निर्माण होतात आणि त्याचाही वेग हा निश्चित होतो. त्यामुळे आपत्ती नियंत्रण करण्यासाठी
पर्यावरणाची गतिमानता हे लक्षात घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजेच आपत्तीजन्य म्हणजे नैसर्गिक आपत्ती असेल किंवा मानवनिर्मित आपत्ती असेल, म्हणजेच त्या ठिकाणी अनेक घडामोडी किंवा त्याचा वेग निश्चित करणं किंवा काय त्याचा अभ्यास करणं हे महत्त्वाचं आहे. म्हणजेच त्या ठिकाणी त्याची गतिमानता अभ्यासणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढचं 5वं वैशिष्ट्य म्हणजे अनिश्चितता. पर्यावरणातील नियोजन किंवा नियोजनाच्या संदर्भात गतिमानता विचारात घ्यावी लागते, परंतु ती अनिश्चित स्वरूपाची असते आणि निसर्गामध्ये अचानकपणे होणाऱ्या बदलांचा काळही निश्चित नसतो. म्हणजे पर्यावरणातसुद्धा अचानक काही बदल होऊ शकतात, त्याचंसुद्धा आपण काही सांगू शकत नाही. म्हणून अनिश्चित अशी परिस्थिती ही असते. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य म्हणजेच संमिश्रपणा. तर पर्यावरणाचे नियोजन किंवा अभ्यास करताना नैसर्गिक घटकांबरोबरच राजकीय, धार्मिक, आर्थिक, सामाजिक, कायदेविषयक घटकांचा विचार होणंसुद्धा गरजेचं असतं. म्हणजेच हा एक संमिश्रपणा आहे. म्हणजे पर्यावरणाचं नियोजन करण्यासाठी किंवा त्याचा अभ्यास करण्यासाठी आपले सर्वच घटक म्हणजे राजकीय, आर्थिक, सामाजिक हे सर्वच घटकांचा अभ्यास करणं हे किंवा ते विचारात घेणं महत्त्वाचं असतं. म्हणजे एक संमिश्रपणा असतो. आणि 7वं वैशिष्ट्य म्हणजे आपण जर बघितलं परिणामातील दीर्घकालीनता. पर्यावरण नियोजन करत असताना ज्या काही समस्या निर्माण होत असतात आणि त्यामधून होणाऱ्या परिणामांचा विचार करावा लागतो. उदाहरणार्थ भोपाळ वायू दुर्घटनांमध्ये झालेली प्राणहानी असेल. आजसुद्धा अनेक प्रकारच्या घटना टेक्निकल प्रॉब्लेम येऊन किंवा तांत्रिक अडचणी येऊन आजसुद्धा या मोठ्या प्रकारच्या घटना या औद्योगिक प्रदेशामध्ये घडलेल्या आहेत आजसुद्धा भोपाळसारख्या. आणि त्यामुळे वित्तहानी लक्षात घेतल्यानंतर त्याची तीव्रता अजूनही आपल्याला दिसून येते. म्हणजेच अशा प्रकारच्या या दुर्घटनेतून आपल्याला भविष्यकाळातसुद्धा त्याचे परिणाम किंवा आजही आपल्याला त्याचे परिणाम या भोपाळच्या दुर्घटनेचे आपल्याला जाणवतात किंवा आजही लोक त्या समस्येला तोंड देत आहेत किंवा त्यातून अनेक समस्या आजसुद्धा निर्माण होत आहेत. म्हणजे परिणामातील दीर्घकालीनता ही या ठिकाणी महत्त्वाची आहे, वैशिष्ट्य हे. त्यानंतर 8वं आणि शेवटचं वैशिष्ट्य म्हणजे चौकट निर्मिती. पर्यावरणाचे घटक आणि त्या पर्यावरणातील घडामोडीत होणारे बदल यांच्या मर्यादा लक्षात घेऊन नियोजन करणं हे आवश्यक असतं. म्हणजेच एक चौकट त्या ठिकाणी महत्त्वाची असते. म्हणजे या घडामोडी ज्या असतात पर्यावरणात म्हणजे जे बदल होत असतात ते बदल आपण लक्षात घेतले पाहिजे आणि ते बदल लक्षात घेऊन त्या ठिकाणी नियोजन करणं हे आवश्यक आहे. म्हणजे अशा प्रकारे या मुद्द्यामध्ये आपण जे विविध मुद्दे आपण अभ्यासले, विविध वैशिष्ट्ये आपण जे अभ्यासली म्हणजेच पर्यावरणीय नियोजनामध्ये, तर अशा प्रकारे या ठिकाणी या वैशिष्ट्यांचा विचार करून आपण त्या ठिकाणी त्याचं नियोजन हे कशा प्रकारे करता येऊ शकतं हे बघितलं. तर आपले काही शंका असतील, अडचणी असतील, प्रश्न असतील तर तुम्ही मला प्रत्यक्ष फोनद्वारे किंवा माझ्या मेलवरती विचारू शकता. थँक्स, धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.